काका आता ऊसाला पाणी कंटिन्यू चालू असतं बरोबर, मग पाणी सारखं असल्यामुळं जमीन क्षार पकडती किंवा बऱ्यापैकी अशी कडक होती, मग त्याच्यासाठी तुम्ही काय यूज केलं, काय वापरता तुम्ही? आमच्याकडे साधारणतः मॅडम तो तो प्रॉब्लेम थंडीमध्ये जास्त प्रमाणात होतो. तर त्यासाठी आम्हाला जे दुकानदारांनी जे कन्सल्टिंग केलेलं आहे, जे सल्ला दिला आहे, तर त्यांच्या पद्धतीने मी 2दा याला फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया मिक्स करून पाण्यातनं सोडला. त्याच्या पाठीमागं क्विक के ऑप्टेक नावाचं जे प्रॉडक्ट आहे त्यांच्या दुकानामध्ये विक्रीस, तर ते 2दा सोडलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय आलं की जमिनीमध्ये उष्णता तयार होऊन थंडीमध्ये रान शेती भुसभुशीत झाली, माती, त्याने मुळांची संख्या वाढली, मुळांना ग्रोथ करायला जागा गावली जमिनीमध्ये, त्यामुळे वाढ भरपूर झाली. त्या उलट थंडीतच याची वाढ जास्त झाली. जनरली लोकांची थंडीत ऊसाची वाढ होत नाही. माझी म्हणजे अपवाद आहे हा ऊस तसं पाहायला गेलं तर. ते क्विक अपटेकचा योग म्हणावा लागेल किंवा फॉस्फरिक ॲसिड आणि ह्या दोघांच्या संयोगाचा परिणाम पण झालेला आहे. आता तुम्ही ऊसाला काय देणार आहे, म्हणजे डोस काय देणार आहे तुम्ही आता? आता मॅडम क्विक अपटेक आणि युरिया असं डोक्यात चाललेलं आहे. कारण का तर त्याचं काय होतं, एक तर नत्र ह्या दिवसात कमी राहतो, बरोबर. म्हणजे पोटॅश सोडायचं जे आपल्याला, आणि ते सोडायचं नत्र मिळलं ना, हवेत तर ऑलरेडी 78% नत्र आहेच, पण ते कॉम्बिनेशन झाल्याने काय होतं की इथं एक वातावरण तयार होतं आणि ते पोषक होतं, म्हणजे तुम्हाला आणि प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती. आता बघा इथं पानाची साईजच 4 बोटावानी झालेली, बरोबर. म्हणजे हा फरक क्विक अपटेकचा आणि फॉस्फरिक ॲसिडचा थंडीमध्ये एकत्रित सोडल्याचा झालेला मला. अच्छा.